तर आपल्या सोबत एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. आपले नाव? धोंडीराम यशवंत लोखंडे. यस, आम्ही तुमच्यासोबत एक छोटासा खेळ खेळणार आहोत, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत आणि सलग 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यानंतर आम्ही तुम्हाला गिफ्टसुद्धा देणार आहोत. खेळूया आपण? सुरुवात करूया? चालेल. आता निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये वाचन होतं तुमचं? निवडणुकांमध्ये आहे इंटरेस्ट? काय पेपरला येते ते वाचतो आम्ही. बरोबर. तर मला सांगा, निवडणुकीचे जे चिन्ह असतात, चिन्ह ते कोण देतं? चिन्ह निवडणूक अधिकारी देतो. म्हणजेच कोण देतं? अधिकारी कुठले असतात? निवडणूक अधिकारी तिकडनं ते कोल्हापूरला जे असतात का नाही निवडणूक अधिकारी, जे आपण फॉर्म वगैरे भरतो ते देतात. तर थोडंसं बरोबर होतं, म्हणजे रिलेटेड होतं, पण बरोबर अजून त्या ट्रॅकवर नाही आहे. एक काम करूया आपण, त्यांना दुसरा प्रश्न विचारूया. किती वर्ष राहता कोल्हापूरमध्ये? मी जवळजवळ 20-30 वर्ष झाले की. 20-30 वर्ष राहता. ठीक आहे. मला सांगा, जो आमदारांचा जो फंड असतो, म्हणजे जे काही विकास करतात त्या आमदारांचा जो फंड असतो तो कुठून येतो? तो वर्ण सरकारकडंच येतो. या कुठल्या सरकारकडून? महाराष्ट्र सरकारकडं येतो. थोडा दिल्लीतनं येतो. या दिल्ली सरकारकडून. महाराष्ट्र सरकार म्हणजे राज्य शासन, हे उत्तर त्यांचं अतिशय बरोबर आहे. त्यांना अजून प्रश्न विचारूया आपण. मला सांगा, शहरात जी रस्ते होतात किंवा होत नाहीत, त्या रस्त्याला, शहरातल्या रस्त्याला जबाबदार कोण असतं? शहरातल्या जबाबदार असते ही महानगरपालिका. महानगरपालिका. अरे वा, दोन्ही प्रश्नांची उत्तरे त्यांनी बरोबर दिलेली आहेत. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर द्यायचं आहे. ठीक आहे. मला सांगा, महापौर जो असतो त्या पद्धतीने उपमहापौरसुद्धा असतो, तर या उपमहापौराचं काम काय असतं? उपमहापौराचं, जर महापौर का जरी नसेल किंवा जर असेल कुठे तर उपमहापौर त्याचं काम बघतो. अरे वा, तिन्ही प्रश्नांची उत्तरं अतिशय बरोबर दिलेली आहेत आणि त्याबद्दल आपण त्यांना एक छोटंसं गिफ्टसुद्धा देतो आहे. तर आपल्यासोबत नागरिक आहेत. आपलं नाव? महेश भाट. येस. आपण नागरिकशास्त्र हा विषय ऐकला शाळेमध्ये कधी? हो. काय काय होतं, काय आठवतंय त्यात? आता एवढं लक्षात नाही. बरं, ठीक आहे. वय 55 आहे, त्यामुळे एवढं काही लक्षात नाही. ठीक आहे, साहजिक आहे. नागरिकशास्त्राचे सजग नागरिक घडवण्याची ताकद त्या नागरिकशास्त्रात होती. त्या रिलेटेड आपण काही प्रश्न विचारूया. ठीक आहे, सुरुवात करूया. मला सांगा, निवडणुकीची जी प्रभाग रचना आहे ती कोण ठरवतं? आयुक्त. आयुक्त? आयुक्त ठरवतं. प्रभाग रचना आयुक्त नाही ठरवत. मग अजून एक चान्स घ्या आणि बरोबर उत्तर द्या. येत नसेल तर पास म्हणू शकता. इलेक्शन कमिशनर. नाही, 2 चान्स गेलेले. आता दुसरा प्रश्न विचारूया आपण यांना. ठीक आहे, सोपा प्रश्न विचारूया. आमदार माहिती आहेत, तर त्या आमदारांचा फंड किती असतो? ते एवढं काय कल्पना नाही एवढं काय. बरं, तिसरा प्रश्न, आमदारांचा फंड हा येतो कुठून हे सांगू शकाल? मुंबई. पण म्हणजे कुठून? मुंबईतून म्हणजे कुठून? पार्लिमेंट दिल्लीमध्ये आहे आणि मुंबईमध्ये मंत्रालय आहे. म्हणजेच कुठून? मंत्रालय राज्य हो. शासनाकडून. हो. महाराष्ट्र राजधानी मंत्रालय दिल्ली, मुंबई. बरोबर, म्हणजे राज्य शासनाकडून येतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. मला सांगा, महापौर असतात, त्याच पद्धतीने उपमहापौर सुद्धा असतात, तर या उपमहापौरांचं काम काय असतं? महापौर नसल्यावेळी त्यांच्या जागेवर त्यांनी महापौरचं पद भोगू शकतात आणि त्यांचं काम त्यांनी करू शकतात. महापौर असताना महापौरही करू ते आणि दोघांच्या संमतीशिवाय पुढं काही काम करू शकत नाही. अतिशय बरोबर आहे. म्हणजे बघा, वाचन भरपूर आहे त्यांचं. आपण त्यांना तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारूया. आता निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीमध्ये, संपूर्ण निवडणुकीची जी काही प्रक्रिया असते त्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असतं? महिलांना 55% आरक्षण असते. 55%. थोडंसं पुढे गेलेला आहात. एकच हिंट नाही, पण एक चान्स देऊ शकतो तुम्हाला. 55 उत्तर नाही आहे ऍक्च्युली, थोडंसं कमी आहे. उत्तर सांगू शकाल? 45% असतं. 45. ऍक्च्युली हे पण उत्तर चुकलेलं आहे. थोडक्यात ते बरोबर आले होते, त्यामुळे आपण दोन्ही प्रश्नाची उत्तर त्यांनी बरोबर दिलेली आहेत, त्याबद्दल मनापासून आभारी. आपल्यासोबत एक नागरिक आहेत आणि मगाशी वाचन करत बसले होते. ऍक्च्युली यांना जरा जास्त नॉलेज असावं कदाचित वाचनामुळे. वाचनाची आहे आवड? आहे.
थोडी वाचणार आहे एवढं काय, आणि आता काय तब्येतीच्या मानानं जास्त हे होत नाही. ठीक आहे, ठीक आहे. बरं, नागरिकशास्त्र या विषयाबद्दल ऐकले, तुम्ही शाळेत शिकलाय? नाही काय एवढं काय नाही. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. पण वाचन होतं तुमचं, पेपर वगैरे वाचन होतं. मग आपण काही प्रश्न तुमच्यासोबत प्रश्नोत्तरांचा खेळ खेळूया. जर उत्तर येत असेल तर बिंदास सांगा, तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळेल. ठीक आहे, चल सुरुवात करूया आपण. मला सांगा, निवडणूक जे मतदान प्रक्रिया जी आहे, निवडणुकीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असतं? महिलांना कमीत कमी 41% आरक्षण. 41. थोडंसं अलीकडे आलेलं आहे, एक चान्स घ्या. आणि थोडंसं पलीकडे आहे, म्हणजे हिंट देतो तुम्हाला ऍक्च्युली, की थोडंसं पुढं आहे आरक्षण. काय किती आहे सांगाल? 42-43% असणार. 43%. ठीक आहे, उत्तर चुकलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारूया आपण त्यांना. महानगरपालिका जी आहे, त्या महानगरपालिकेचे उत्पन्नाचे सोर्सेस किती आहेत, स्रोत किती आहेत आणि कोणकोणते आहेत? उत्पन्न महापालिका तुम्हाला घरपाळ आला, पाण्याचं आलं, बसचा आला तुमचा उत्पन्न म्हणजे. हा, उत्पन्न 3 प्रकारचं आहे. एक पाण्याचं आला, दुसरं तुमचं बसेसचं आलं, तिसरं घरपाळ्याचं आलं, दुसरं आणि काय तर असतं तिथे. आणि महानगरपालिकेला अजून वेगवेगळ्या मार्गाने पैसे येत असतात, तर ते कोणते सांगू शकाल? बाहेरून मग निधीचे येणार ना. बरोबर. केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं निधी मागून घेऊ शकतात. बरोबर. आणि पहिल्या प्रश्नाचं बरोबर दिलेलं आहे त्यांनी उत्तर अगदी. हा महानगरपालिकेचा जो उत्पन्नाचा स्रोत असतो तो कर, अनुदान आणि दंड अशा पद्धतीनं असतो. त्यामुळे तुम्ही उत्तरं बरोबर दिलेली आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न त्यांना विचारूया आपण. मला सांगा, जी पोटनिवडणूक लागते, पोटनिवडणूक नाव ऐकलंय कधी, तर ती कधी लागते? जे एखादा उमेदवार आमदार जो आहे का नाही, एखादा एक्सपायर झालेला असला की त्याची जागा घेण्यासाठी तिथं पोटनिवडणुकीचं उमेदवार उभा करू शकतात. बापरे, दुसऱ्या पण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांनी. आणि आता तिसरा प्रश्न महत्त्वाचा विचारूया आपण. मला सांगा, वोटिंग करता का तुम्ही? हा, हो, वोटिंग करतो. वोटिंग करता? ठीक आहे. बरं, या वोटिंगच्या रिलेटेडच प्रश्न विचारतोय. मला सांगा, कोणत्या कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे कोणत्या कलमानुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होतो? एवढं काय मला ज्ञान नाही. ठीक आहे, पण तुम्ही वोटिंग करता नक्की. का केलं पाहिजे वोटिंग, आणि वोटिंग नाही केलं तर नुकसान काय? हा मतदानाचा हक्क आहे. कुणाला तर आपल्याला कुणीतरी असं एक मेन माणूस पाहिजे कुठली विकासाची कामं करण्यासाठी, म्हणून त्याला निवडून द्यायचं असतं. नक्कीच. आणि तुम्ही अतिशय छान प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात, त्याबद्दल आभार. अजून एक नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. आपलं नाव? शकील तांबोळी. येस. मला सांगा, नागरिकशास्त्र या विषयाबद्दल ऐकलंय तुम्ही कधी शाळेमध्ये वगैरे? तो ऐकलं की. काय काय होतं त्यामध्ये, काय आठवतंय? ते आता फारसं काय आठवत नाही. सगळ्यात महत्त्वाचं निवडणुकीचा रिलेटेडच. आता निवडणुकीचं सगळी रणधुमाळी सुरू आहे. मला सांगा, निवडणुकीची जी चिन्ह असतात ती चिन्ह कोण देतं? पक्ष देतो. पक्ष देतो. पण ज्यांना चिन्हच नाही आहे, ज्यांनी अपक्षाने फॉर्म भरलेला आहे, ते चिन्हांचं वाटप कोण करतं? निवडणूक आयोग. निवडणूक आयोग? कुठला निवडणूक आयोग, राज्य की केंद्र? राज्यातलं. राज्य. अरे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता फक्त 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ठीक आहे, मला सांगा, महापौर जे असतात त्या महापौरांची निवड कोण करतं? महापौरांची निवड निवडून आलेले नगरसेवक करतात. नगरसेवक करतात. अरे वा, दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेली आहेत. आणि आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा, महानगरपालिकेचा जो कार्यकाळ आहे, जो अर्थसंकल्पीय कार्यकाळ आहे, तो किती वर्षाचा असतो? तो 5 वर्षाचा असतो. अर्थसंकल्पीय कार्यकाळ अर्थसंकल्पीय म्हणजे जो बजेटचा जो काळ आहे तो किती वर्षाचा असतो? बजेट 1 वर्षाचा असतो. नक्की? हो. अरे वा, तिन्ही प्रश्नांची उत्तरं बघता बघता त्यांनी बरोबर दिलेली आहेत. आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्याबद्दल आपण त्यांना एक छोटंसं गिफ्टसुद्धा देतोय. ओके सर, थँक्यू. यस. तुम्हाला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा आणि लोकशाहीसाठीचीही तुमची अचिव्हमेंट. थँक्यू. तुम्हालाही.